चला कोणता टॉपिक आपण पाहतोय? आपण टॉपिक पाहतोय हायड्रोजन. आणि हायड्रोजनमध्ये आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. ओके, हायड्रोजनचे आयसोटोप्स आपण पाहिले होते. किती आयसोटोप आहेत सांगा हायड्रोजनचे? 3 आयसोटोप, प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. ओके, चला याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स पाहूया. नोट करा. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 नोट करा. The isotopes of hydrogen are the isotopes of hydrogen. The isotopes of hydrogen are the isotopes of hydrogen are first option tritium, first option tritium and protium only. B option deuterium and tritium only. C option protium, deuterium and tritium. D option protium and deuterium, protium and deuterium only. हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपल्याला JEE मेन्स 2019 मध्ये विचारला होता. JEE मेन्स 2019. विच ऑप्शन इज करेक्ट? C ऑप्शन इज करेक्ट. प्रोटियम, ड्यूटेरियम अँड ट्रिटियम. जे आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन आर. आपल्याला हायड्रोजनचे आयसोटोप विचारले होते. एकदम सिंपल क्वेश्चन विचारला होता. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. NCERT मला ॲज इट इज आहे. ओके, प्रोटियम, ड्यूटेरियम अँड ट्रिटियम. JEE मेन्स 2019. चला क्वेश्चन नंबर 2 लिहून झाले सर्वांचं? चला क्वेश्चन नंबर 2ला the total number of isotopes. नोट करा क्वेश्चन. the total number of isotopes of hydrogen. the total number of isotopes of hydrogen and number of radioactive isotopes and number of radioactive isotopes. Number of radioactive isotopes among them, among AMONG, among them respectively are, among them respectively are. मी परत एकदा क्वेश्चन रीड करतोय. द टोटल नंबर ऑफ आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन and number of radioactive isotopes among them respectively are. Option A 2 and 0, 2 and 0. Option B 3 and 2. Option C 3 and 1. Option D 2 and 1. Which option is correct? हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता JEE मेन्स. हा आपल्याला क्वेश्चन विचारला होता JEE मेन्स 2019 मध्ये. JEE मेन्स 2019 मध्ये. सांगा बरं. द टोटल नंबर ऑफ आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. द टोटल नंबर ऑफ आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन अँड नंबर ऑफ रेडिओ आयसोटोप्स अमॉंग देम रिस्पेक्टिव्हली आर. असं विचारलं आपल्याला. B किंवा C. करेक्ट आन्सर सांगायचं. B किंवा C असं सांगायचं नाही, कारण आपल्याला एकच ऑप्शन चूज करायचा आहे आणि एकदम सिम्पल आहे. NCERT मला ॲज इट इज आहे. मला सांगा टोटल नंबर ऑफ आयसोटोप्स किती आहेत? 3 आहेत. आणि विचारलं आहे नंबर ऑफ रेडिओ आयसोटोप्स अमॉंग देम, म्हणजे त्या 3 पैकी किती रेडिओ आहेत ते तुम्हाला विचारलं आहे. एकच रेडिओ आहे ना 3 पैकी. कोणता? ट्रिटियम. म्हणजे ऑप्शन कोणता आपल्याला? C ऑप्शन आहे ना.
टोटल 3 आणि त्या 3पैकी फक्त एकच रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे 3 and 1. एकदम सिम्पल क्वेश्चन विचारला होता JEE मेन्स 2019मध्ये. ठीक आहे, आता आपण बघूया JEE मेन्स 2020 मधला क्वेश्चन जी की सप्टेंबरमध्ये एक्झाम झाली होती त्यामधला आपण हा क्वेश्चन बघूया. नोट करा क्वेश्चन. हायड्रोजन हॅज 3 isotopes. Hydrogen has 3 isotopes. Hydrogen has 3 isotopes. Hydrogen has 3 isotopes A, B and C. Hydrogen has 3 isotopes A, B and C. Full stop. If the number of neutrons in A, B and C respectively are X, Y and Z. स्मॉल काढायचं X, Y and Z. then 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 sum of X, Y and Z is option A 1, option B 2, option C 3, option D 4. हा आपल्याला क्वेश्चन विचारला आहे JEE मेन्स सप्टेंबर 2020मध्ये. विच ऑप्शन इज करेक्ट? सी ऑप्शन इज करेक्ट. बरोबर आहे. पहा A, B, C हे 3 आयसोटोप्स आहेत हायड्रोजनचे. प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. ओके, पुढे काय म्हणले तर A, B, C मध्ये न्यूट्रॉन्स सांगितले त्यांनी किती X, Y आणि Z. याच्यामध्ये X आहेत, याच्यामध्ये Y आणि याच्यामध्ये Z आहेत. आणि विचारले काय तुम्हाला तर त्या तिन्हीची बेरीज काय असेल X, Y आणि Z ची. मला सांगा प्रोटियम, जर समजा आपण याला प्रोटियम म्हणलं तर याच्यामध्ये न्यूट्रॉन्स किती सांगा मला? 0 न्यूट्रॉन आहेत. जर हा ड्यूटेरियम असेल तर न्यूट्रॉन किती? 1. C जर आपण याला ट्रिटियम म्हणलं तर याच्यामध्ये न्यूट्रॉन्स किती? 2. करा यांची सम सर्वांचे किती आली? 3 आली. विच ऑप्शन इज करेक्ट? सी ऑप्शन इज करेक्ट. आहेत ना, एकदम सिम्पल. म्हणजे JEE मेन्स 19 असो किंवा JEE मेन्स 20 असो, क्वेश्चन कशामध्ये विचारलं आपल्याला? NCERTमध्ये विचारलं. ओके, म्हणजे आपला फोकस कशावरती राहायला पाहिजे? नेहमी NCERTवरती फोकस राहायला पाहिजे. ओके, चला हा पॉईंट आपला कंप्लीट झाला. आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. त्यानंतर पहा आज आपण न्यू पॉईंट स्टार्ट करतोय. न्यू पॉईंट आहे मेथड्स. न्यू पॉईंट आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन. इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. याच्यावरती सुद्धा आपल्याला नीटमध्ये आणि JEE मेन्समध्ये क्वेश्चन्स विचारतात. तर आपल्याला काय पाहिजे आहे? मेथड्स पाहिजे आहेत की कोणकोणत्या मेथडनं आपण डायहायड्रोजन तयार करू शकतो. डायहायड्रोजन म्हणजे काय सांगा एकदा? तर डायहायड्रोजन म्हणजे H2. डायहायड्रोजन म्हणजे H2. तर H2चं प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे. मग त्यासाठी मेथड कोणकोणत्या आहेत त्या मेथड्ससाठी आपण पाहूया. पहा याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे फ्रॉम डायल्यूट ॲसिड. फ्रॉम डायल्यूट ॲसिड आपल्याला H2 कशापासून तयार करायचं आहे? तर डायल्यूट ॲसिडपासून तयार करायचं आहे. त्यानंतर सेकंड मेथड आहे लॅबोरेटरी प्रिपरेशन. लॅबोरेटरी प्रिपरेशन सेकंड कोणते आहे सांगा? लॅबोरेटरी प्रिपरेशन. त्यानंतर थर्ड आहे कमर्शियल प्रिपरेशन. थर्ड आहे कमर्शियल प्रिपरेशन. थर्ड आहे कमर्शियल प्रिपरेशन. ओके, कमर्शियल प्रिपरेशन. तर या 3 मेथडनं आपण डायहायड्रोजन प्रिपेअर करणार आहेत. नोट करा पहिल्या 3 मेथड्स कोणकोणते आहेत? फ्रॉम डायल्यूट ॲसिड. सेकंड लॅबोरेटरी प्रिपरेशन. लॅबोरेटरी प्रिपरेशन याचा अर्थ काय? लॅबमध्ये सुद्धा आपल्याला H2 तयार करता येतो. आणि कमर्शियल प्रिपरेशन. कमर्शियल प्रिपरेशन म्हणजे व्यापारी दृष्टिकोनातून इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला H2चं प्रिपरेशन करता येतं. ओके, तर या 3 मेथड्स आहेत डायल्यूट ॲसिड, लॅबोरेटरी प्रिपरेशन अँड कमर्शियल प्रिपरेशन. चला याच्यामध्ये आपण
फर्स्ट डिस्कस करूया फ्रॉम डायल्यूट ॲसिड. लिहून घेतलं सर्वांनी हे. हां, याच्यामध्ये फर्स्ट मेथड आपण पाहूया फ्रॉम डायल्यूट ॲसिड. फ्रॉम डायल्यूट ॲसिड. ओके, डायल्यूट ॲसिड DIL डॉट म्हणजे डायल्यूट येते. ओके, डायल्यूट ॲसिड. डायल्यूट ॲसिडपासून आता नीट लेशेड काय करायचं, जर तुम्हाला डायल्यूट ॲसिडपासून तुम्हाला H2 तयार करत असेल तर काय करायचं, ह्या डायल्यूट ॲसिडची रिएक्शन मेटलसोबत करायची. कोणासोबत करायची? मेटलसोबत करायची. पहा, इथे आपण एक जनरल रिएक्शन लिहा. हा आहे आपला मेटल. ह्या मेटलची रिएक्शन करायची डायल्यूट ॲसिडसोबत. कशासोबत करायची? डायल्यूट ॲसिडसोबत करायचे. जेव्हा तुम्ही मेटलची रिएक्शन डायल्यूट ॲसिडसोबत करता त्यावेळेस काय तयार होतं, तर त्यावेळेस तयार होतो सॉल्ट. काय तयार होतो? सॉल्ट. आणि आपला मेन कंपाऊंड डायहायड्रोजन तयार होतो. हां, एकदम सिम्पल आहे. काय करायचं आहे, मेटलची रिएक्शन डायल्यूट ॲसिडसोबत करायची. काय मिळणार आपल्याला? H2 सोबत आपल्याला अजून एक कंपाऊंड मिळणार आहे, तो म्हणजे कोणता? सॉल्ट. हां, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, समजा मी मेटल घेतला झिंक मेटल. कोणतं मेटल मी घेतला? झिंक मेटल. आणि मी रिएक्शन केली डायल्यूट ॲसिडसोबत. समजा मी ॲसिड घेतला HCl. व्हॉट इज द नेम ऑफ HCl? हायड्रोक्लोरिक ॲसिड. ॲसिड आहे हा, हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता मला इथं HCl किती घ्यायचेत? 2 घ्यायचेत. नीट लक्ष ठेवा, हे जे HCl आहे ते HCl कोणतं आहे? डायल्यूट आहे. डायल्यूट HCl. एकदम सिम्पल आहे. पहा, हा Zn आहे. इथं Cl किती आहेत मला सांगा. इथं Zn आणि इथं Cl किती आहेत? 2 Cl आहेत. म्हणजे काय तयार होणार? सॉल्ट तयार होणार. कोणता? ZnCl2. हा सॉल्ट. शिल्लक राहिलं बघा 2 हायड्रोजन म्हणजे H2 शिल्लक राहिला. समजलं ना सर्वांना फर्स्ट रिएक्शन? एकदम सिम्पल आहे. हा मेटल आणि हा डायल्यूट ॲसिड काय तयार झाला? सॉल्ट आणि आपला डायहायड्रोजन तयार झाला. एकदम सिम्पल. चला आपण काय करूया, दुसरा मेटल घेऊया. दुसरा मेटल किंवा सेम मेटल ठेवूया, आपण ॲसिड चेंज करूया. काही करू शकतो आपण. समजा आपण मेटल ॲज इट इज ठेवला. कोणता? झिंक मेटल. ॲसिड चेंज करा. फॉर एक्झाम्पल H2SO4. व्हॉट इज द नेम ऑफ H2SO4? सल्फ्युरिक ॲसिड. ओके, हे सुद्धा सल्फ्युरिक ॲसिड कसं आहे? डायल्यूट. आता हे 2 घ्यायची गरज नाही. हे 2 घ्यायची गरज नाही. एकच घेतला तरी पण चालेल. इथं पहा, हा Zn आणि हा SO4. हा सॉल्ट तयार झाला. ZnSO4. झिंक सल्फेट तयार झालं. ZnSO4 प्लस शिल्लक काय राहिलं? आपला मेन प्रोडक्ट H2. मेटल सेम ठेवला आपण, ॲसिड चेंज केला. आता आपण काय करूया, मेटल चेंज करूया, ॲसिड आपण सेम ठेवूया. कोणताही मेटल चालेल. फॉर एक्झाम्पल आपण इथं घेऊया आता Mg. काय घेतलं आपण? Mg. मॅग्नेशियम हा पण मेटल आहे. प्लस H2SO4 प्लस H2SO4 डायल्यूट. ओके, चला काय तयार होणार बघा. करेक्ट, MgSO4 तयार होणार. मॅग्नेशियम सल्फेट तयार होणार. प्लस काय तयार होणार? H2 तयार होणार. बघा, मेटल प्लस डायल्यूट ॲसिड, सॉल्ट आणि डायहायड्रोजन तयार होतो. ओके, चला याच्यामध्ये आपण नेक्स्ट घेऊया. समजा आपण मेटल घेतला Fe म्हणजे कोणता मेटल असतो? आयर्न. ओके, आयर्न. प्लस इथं आपण घेऊया ॲसिड. फॉर एक्झाम्पल HCl. किती HCl घ्यायचे मग? 2. डायल्यूट HCl. ओके, काय तयार? कोणता सॉल्ट तयार होईल सांगा मला. बरोबर, FeCl2. FeCl2 प्लस काय तयार झालं इथं? H2. चला समजले सर नाही? तर ही होती आपली फर्स्ट मेथड. आता याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला एक नोट लिहायची आहे. आता मेटल्स काय फक्त आपण जेवढे ते 4 रेशनमध्ये लिहिले तेवढेच मेटल्स नाहीत. नंबर ऑफ मेटल्स आहेत. मग ते सर्वच्या सर्व मेटल डायल्यूट ॲसिडसोबत रिॲक्ट होतात का? तर काही मेटल रिॲक्ट होत नाही आहेत. काही मेटल डायल्यूट ॲसिडसोबत रिॲक्ट होत नाहीत. मग कोणते मेटल्स डायल्यूट ॲसिडसोबत रिॲक्ट होत नाही आहेत? कारण जर रिॲक्शन झाली, जर मेटलची रिएक्शन डायल्यूट ॲसिडसोबत झाली तरच आपल्याला काय मिळणार आहे? डायहायड्रोजन मिळणार आहे. जर मेटलची रिएक्शन डायल्यूट ॲसिडसोबत नाही झाली तर काय होणार? H2 मिळणार आहे का आपल्याला? नाही. मग कोणकोणते मेटल्स डायल्यूट ॲसिडसोबत रिॲक्ट होत नाहीत ते आपल्याला इथं पाहायचं आहे. ओके, चला याच्यामध्ये आपण एक नोट लिहूया. पहा, नोट काय लिहितो आहे? मेटल्स विच आर लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मेटल्स विच आर लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह
than hydrogen, than hydrogen, than hydrogen, than hydrogen. Metals which are less electropositive than hydrogen, does not react with dilute acid. मला सांगा कोणते मेटल्स डायल्यूट ॲसिड सोबत रिॲक्ट होत नाहीत? जे मेटल हायड्रोजनपेक्षा लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत, जे मेटल्स हायड्रोजनपेक्षा लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत ते मेटल डायल्यूट ॲसिडसोबत रिॲक्ट होत नाहीत आणि रिॲक्ट न झाल्यामुळं त्यांच्यापासून आपल्याला H2चं प्रिपरेशन मिळत नाही. ओके, मग असे कोणकोणते मेटल आहेत? फॉर एक्झाम्पल नीट लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा तुम्ही. मेटल्स कोणकोणते मेटल? तर कॉपर मेटल. कॉपर मेटल कधीही डायल्यूट ॲसिडसोबत रिॲक्ट होणार नाही कारण तो लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे हायड्रोजनपेक्षा. ओके, कॉपर. त्यानंतर Ag म्हणजे कोणता मेटल? पटकन सांगा. सिल्वर. करेक्ट. Hg म्हणजे कोणता मेटल सांगा? Hg म्हणजे कोणता मेटल? मर्क्युरी. मर्क्युरी हा मेटल आहे, एकमेव मेटल की जो लिक्विड फॉर्ममध्ये आहे. माहीत पण असेल तुम्हाला. ओके, एकमेव मेटल आहे की जो लिक्विड फॉर्ममध्ये आहे. बाकीचे सगळे मेटल सॉलिडच्या फॉर्ममध्ये असतात. फक्त एकच मेटल आहे की तो लिक्विडच्या फॉर्ममध्ये आहे. कोणता? मर्क्युरी. मर्क्युरीसुद्धा डायल्यूट ॲसिडसोबत रिॲक्ट होत नाही. ओके, समजले सर्वांना? चला नोट केले ही. चला लिहून झालं सर्वांचं. याच्यावरती एक क्वेश्चन आपण घेऊया. राईट डाऊन क्वेश्चन. एक क्वेश्चन घ्या याच्यावरचा. विच ऑफ दी फॉलोविंग मेटल, या क्वेश्चन, विच ऑफ दी फॉलोविंग मेटल, विच ऑफ दी फॉलोविंग मेटल cannot liberate, cannot liberate hydrogen, cannot liberate hydrogen from dilute HCl, cannot liberate hydrogen from dilute HCl. ला ऑप्शन ए झिंक, ऑप्शन बी Mg, ऑप्शन सी Fe, ऑप्शन डी कॉपर. करेक्ट. लास्ट ऑप्शन इज करेक्ट. डी ऑप्शन इज करेक्ट. कोणता मेटल रिॲक्ट होणार नाही आहे सांगा? तर कॉपर हा मेटल रिॲक्ट होणार नाही आहे. ओके, चला इथे आपण फर्स्ट मेथड कंप्लीट केली. कोणती? फ्रॉम डायल्यूट ॲसिड. त्यानंतर पहा याच्यामध्ये सेकंड मेथड आहे लॅबोरेटरी प्रिपरेशन. ओके, लॅबोरेटरी प्रिपरेशन. लॅबोरेटरी प्रिपरेशन. लॅबोरेटरी प्रिपरेशन याचा अर्थ लॅबमध्ये आपल्याला H2 तयार करता येतो. ओके, लॅबोरेटरी प्रिपरेशन. पहा याच्यामध्ये आपण दोन रिएक्शन पाहतोय. फर्स्ट आपण पाहतोय ग्रॅन्युलेटेड झिंक. ग्रॅन्युलेटेड झिंक रिॲक्ट विथ डायल्यूट HCl. ग्रॅन्युलेटेड झिंक म्हणजे काय? ग्रॅन्युलेटेड झिंक म्हणजे असे जरा थोडेसे दाणेदार असतात ते झिंक. ओके, झिंक मेटल. ओके, ग्रॅन्युलेटेड झिंक रिॲक्ट विथ डायल्यूट HCl. ऑलरेडी आता आपण रिएक्शन पाहिली होती. पाहिजे सांगा बरं, झिंकची रिएक्शन करायची फक्त डायल्यूट ॲसिडसोबत. झिंक Zn प्लस HCl डायल्यूट. ओके, सांग HCl किती घ्यायचे आपण? 2. सांग काय तयार होणार? सॉल्ट तयार होणार. बरोबर, ZnCl2 प्लस H2. पहा हे बीकरमध्ये जर तुम्ही झिंक घेतला, बीकरमध्ये काय करायचं तुम्ही? झिंक घ्यायचा आणि त्याच्यामध्ये डायल्यूट ॲसिड फक्त टाकायचं. डायल्यूट ॲसिड टाकलं तुम्ही की काय तयार होणार? H2 गॅस तयार होणार. ओके, किंवा आता हीच रिएक्शन अजून कशी लिहिली जाते बघा. नीटमध्ये जेईमध्ये थोडंसं तुम्हाला चेंज करून देतात. काय देतात बघा, हा Zn ॲज इट इज लिहितो मी Zn. ओके, प्लस इथला Cl फक्त काढून टाका. Cl मायनस काय राहणार बघा. इथं H प्लस असतो, Cl मायनस असतो ना. Cl मायनस काढला तर काय राहणार? H प्लस राहणार. किती H प्लस राहणार? 2 H प्लस राहणार. पुढे गिव्ज
काय तयार होणार ते H2 ॲज इट इज तयार होणार प्लस काय तयार होणार इथं सांगा बरं. इथं Cl वरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज आहे, त्यातले दोन्ही Cl काढून टाका म्हणजे Zn वरती चार्ज कोणता येणार पॉझिटिव्ह चार्ज. किती पॉझिटिव्ह चार्ज येतील 2. आपण 2 निगेटिव्ह चार्ज काढून टाकतोय म्हणजे काय राहिलं इथं 2 पॉझिटिव्ह चार्ज. ओके 2+. ही रिएक्शन अशी पण लिहिली जाते. ओके चला नोट करा. फर्स्ट त्यानंतर सेकंड ॲक्वियस अल्कली ओके ॲक्वियस अल्कली. तर आपण ॲक्वियस अल्कलीपासून सुद्धा लॅबमध्ये H2 तयार करू शकतो. आता ॲक्वियस अल्कली म्हणजे काय तर ॲक्वियस अल्कली म्हणजे बेस. काय बेस पहा मेटल तोच आहे झिंक मेटल. ओके झिंक मेटल प्लस बेस आपण घेऊया आपण सोडियम हायड्रॉक्साईड. कोणता घेतला आपण सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे. किती घ्यायचे हे 2 गिव्ज काय तयार होणार तेच तयार होणार सॉल्ट तयार होणार. बघा सोडियम मला सांगा किती तर इथं 2 आहेत. मी असं पण लिहू शकतो हे Na2. झिंक 1 आहे Zn. ऑक्सिजन किती आहेत 2 म्हणजे काय झालं Na2 ZnO2. शिल्लक राहिलं बघा शिल्लक फक्त हे 2 हायड्रोजन राहिले म्हणजेच काय राहिलं आपला H2. ह्या सॉल्टचं नाव आहे सोडियम झिंकेट. याला काय म्हणायचं सोडियम झिंकेट. चला नोट करा. तर ह्या आहेत 2 लॅबोरेटरी मेथड्स. एक आहे ग्रॅन्युलेटेड झिंक विथ डायल्यूट HCl आणि दुसरी आहे ॲक्वियस अल्कली. अल्कली म्हणजेच काय तर बेस सोडियम हायड्रॉक्साईड. ओके चला झालं सरांचं. चला इथे आपण सेकंड कंप्लीट केलं कोणतं लॅबोरेटरी प्रिपरेशन. त्यानंतर थर्ड काय सांगा याच्यामध्ये तर थर्ड आहे कमर्शियल प्रिपरेशन. कमर्शियल प्रिपरेशन. ओके कमर्शियल प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन. पाहता याच्यामध्ये आपण फर्स्ट वया इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲसिडिफाईड वॉटर using platinum electrodes आता थोडंसं लक्ष द्या सर्वांकडं. आपल्याला काय करायचं आहे कमर्शियल प्रिपरेशन करायचं आहे डायहायड्रोजनचं. त्यासाठी फर्स्ट मेथड आहे इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲसिडिफाईड वॉटर युजिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स. तर आता पहा इलेक्ट्रोलायसिस इथं शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो इलेक्ट्रोलायसिस हे एवढं आपल्याला डीपमध्ये NCERTमध्ये नाही दिलेलं. पहा इलेक्ट्रोलायसिस याच्यामध्ये 2 वर्ड आहेत. एक वर्ड आहे इलेक्ट्रो दुसरा वर्ड आहे लायसिस. एक वर्ड कोणता आहे इलेक्ट्रो दुसरा वर्ड आहे लायसिस. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक करंट आणि लायसिस म्हणजे ब्रेकिंग. पहा इलेक्ट्रोलायसिसचा मिनिंग काय पहा समजा तुम्हाला एखाद्या कंपाऊंडला ब्रेक करायचं आहे. काय करायचं आहे तुम्हाला एखाद्या कंपाऊंडला ब्रेक करायचं आहे. मग तो कंपाऊंड ब्रेक करण्यासाठी तुम्ही काय यूज केलं इलेक्ट्रिक करंट यूज केला तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलायसिस. इथे समजा लक्षात एखाद्या कंपाऊंडचं आपल्याला ब्रेकिंग करायचं आहे. मग ब्रेकिंग करण्यासाठी आपण काय देणार त्याला इलेक्ट्रिक करंट देणार. ओके तो काय होणार ब्रेक होणार आणि ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोलायसिस असं म्हणतो आहे. आता मला सांगा इलेक्ट्रोलायसिस करायचं आहे कोणाचं ॲसिडिफाईड वॉटरचं. ॲसिडिफाईड वॉटर आपल्याला ब्रेक करायचं आहे इलेक्ट्रिक करंट देऊन ॲसिडिफाईड वॉटर. आता बघा हेच थोडंसं मी डायग्रॅमॅटिकली दाखवत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण अजून पुढं आपल्याला अशा 2 सेम रिएक्शन पाहिजेत. ओके तर इलेक्ट्रोलायसिस एकदाच बघा व्यवस्थित. समजा हे आपण काय घेतला एक कंटेनर घेतला आहे एक पॉट आपण घेतलं आहे. तर याच्यामध्ये आपण काय केलं आहे वॉटर घेतलं आहे. काय केलं आपण वॉटर आणि याच्यामध्ये आपण काय ॲड केलं तर स्मॉल अमाऊंटमध्ये
H2SO4 ॲड केलं किंवा कुठलंही ॲसिड आपण ॲड केलं स्मॉल अमाऊंटमध्ये, एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये, तर याला म्हणतं ॲसिडिफाईड वॉटर. वॉटरमध्ये आपण काय ॲड केलं आहे स्मॉल अमाऊंटमध्ये ॲसिड, तर त्याला म्हणायचं ॲसिडिफाईड वॉटर. ओके. आता याचं आपल्याला काय करायचं आहे ब्रेकिंग करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय लागणार इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड कोणता आहे प्लॅटिनम. PT म्हणजे काय प्लॅटिनम. हे प्लॅटिनम इलेक्ट्रोड आपण काय केले याच्यामध्ये डीप केले. प्लॅटिनम इलेक्ट्रोड आपण काय केले याच्यामध्ये डीप केले आणि हे प्लॅटिनम इलेक्ट्रोड आपण बाहेर बॅटरीला कनेक्ट केले. कशाला कनेक्ट केले आपण बॅटरीला. ओके. आता पहा एक इलेक्ट्रोड आपण कनेक्ट करतो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला, एक इलेक्ट्रोड आपण कनेक्ट करतो बॅटरीच्या नेगेटिव्ह टर्मिनलला. जो पॉझिटिव्ह टर्मिनलला इलेक्ट्रोड तुम्ही कनेक्ट केला आहे त्याला नेहमी ॲनोड असं म्हणतात. काय म्हणतात ॲनोड. ओके. म्हणजे ॲनोड ह्या इलेक्ट्रोडवरती चार्ज कोणता असतो पॉझिटिव्ह, आणि जो आपण निगेटिव्ह टर्मिनलला इलेक्ट्रोड कनेक्ट केला आहे त्याला म्हणायचं कॅथोड. करेक्ट कॅथोड. मग सांग ॲनोडवरती चार्ज कोणता पॉझिटिव्ह, कॅथोडवरती चार्ज कोणता निगेटिव्ह. आता आपण काय केलं बॅटरी ऑन केली, इलेक्ट्रिक करंट आपण सोडला कशामध्ये तर ह्या ॲसिडिफाईड वॉटरमध्ये थ्रू इलेक्ट्रोड. ह्या इलेक्ट्रोड थ्रू आपण काय केलं त्याच्यामध्ये आपण करंट दिला. करंट दिल्यानंतर काय केलं हा जो वॉटर आहे तो वॉटर काय झाला ब्रेक. ओके. वॉटर काय झाला ब्रेक. बघा इथे मी लिहितो आहे H2O. वॉटर ब्रेक कशामध्ये होणार दोन आयन तयार होणार वॉटरपासून. एक तयार होणार H+ आयन आणि दुसरा तयार होणार OH- आयन. येते सर्वांच्या लक्षात. आता मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आयन मिळणार ह्या सोल्युशनमध्ये. ओके. एक कोणता आहे सांगा H+, दुसरा आहे OH-. मला सांगा OH- कोणाकडे जाणार OH वरती निगेटिव्ह चार्ज आहे तो जाणार कोणाकडे ॲनोडकडे, कारण तो पॉझिटिव्हली चार्ज आहे. H वरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह, तो जाणार कोणाकडे कॅथोडकडे जाणार. ओके. चला आता आपण रिएक्शन लिहूया. ॲट ॲनोड. ॲट ॲनोड पटकन. ॲनोडवरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे. ॲनोडवरती नेहमी रिएक्शन कोणती होत असते ऑक्सिडेशन. कोणती ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशनचा मिनिंग काय असतो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशनच्या याच्या आधी आपण डेफिनेशन सांगितले होते बघा. एकतर ऑक्सिडेशन म्हणजे काय बघा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, किंवा मग रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, किंवा मग लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय सांगा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. पहा ॲनोडकडे जाणार आहे कोण सांगा OH- जाणार आहे ना. हा OH- गेला ॲनोडकडे, पण ॲनोड काय करतो आहे त्याचं ऑक्सिडेशन करतो आहे. आता नीट लक्ष द्या सर्वांनी. पहा OH वरती हा काय इलेक्ट्रॉन, तो इलेक्ट्रॉन काय होतो लूज होतो. इलेक्ट्रॉन लूज झालं तर काय होणार सिम्पली OH तयार होणार. असे आपण 4 OH- घेतले तर काय होणार 4 OH, 4 इलेक्ट्रॉन लूज होणार. येतं सर्वांच्या लक्षात. एक OH- एक इलेक्ट्रॉन लूज करणार, 4 OH- 4 इलेक्ट्रॉन लूज करणार, आणि काय तयार होणार 4 OH तयार होणार. आता हे 4 OH असं लिहित नाहीत. 4 OH कसं लिहितात नीट लक्ष द्या. हे 4 OH असं लिहितात 2H2O + O2 असं लिहितात. हे 4 OH म्हणजेच हे असतं काय बघा. हे बघा रिएक्शन बॅलन्स करा. 4 OH आहेत, 4 ऑक्सिजन 4 हायड्रोजन. बघा इथे 4 हायड्रोजन आले आणि 4 ऑक्सिजन आले. तर 4 OH असं न लिहिता तुम्हाला काय देणार 4 OH- 2H2O + O2 + 4 इलेक्ट्रॉन असं देणार तुम्हाला देताना. ओके. नीट लक्ष ठेवा. त्यानंतर पहा हे झाले ॲनोडवरती रिएक्शन. त्यानंतर ॲट कॅथोड. ॲट कॅथोड पटकन. कॅथोडवरती चार्ज कोणता आहे रे निगेटिव्ह चार्ज. कॅथोडवरती रिएक्शन कोणती होत असते रिडक्शन रिएक्शन होत असते. रिडक्शनचा अर्थ आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर त्याच्या अपोजिट. ऑक्सिडेशनचा मिनिंग आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शनचा मिनिंग आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता मला सांग कॅथोडकडे जाणार कोण H+ जाणार. कोण जाणार H+ जाणार. H+ काय करणार गेले की इलेक्ट्रॉन घेणार म्हणजेच गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. H+ जर इलेक्ट्रॉन घेतला तर काय होणार रे काय होणार H तयार होणार. जर समजा 2 H+ असतील तर काय करणार 2 इलेक्ट्रॉन घेणार, काय तयार करणार 2H. पण 2H हे असं आपण कधीच लिहित नाही ॲटॉमिक फॉर्ममध्ये. हायड्रोजन नेहमी कोणत्या फॉर्ममध्ये असतो हायड्रोजन नेहमी कोणत्या फॉर्ममध्ये असतो H2च्या फॉर्ममध्ये असतो. H2च्या ह्या फॉर्ममध्ये कधी लिहायचं नाही H. ओके. ॲटॉमिक फॉर्म कधी पॉसिबल आहे फक्त हाय टेम्परेचरला पॉसिबल आहे. ओके. मग काय तयार होणार सांगा H2. आपलं एम काय
प्रिपरेशन ऑफ H2 तयार झाला H2. सांगा बरं H2 कोणत्या इलेक्ट्रोडवरती तयार होतो हे विचारतो तुम्हाला. करेक्ट स्टेटमेंट, इनकरेक्ट स्टेटमेंट. हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड ॲट विच इलेक्ट्रोड? कॅथोड. ॲनोडवरती तयार होतो का? नाही. ॲनोडवरती कोणता गॅस तयार होतो सांगा पटकन. ॲनोडवरती कोणता गॅस तयार होतो? O2 गॅस तयार होतो ना. O2 म्हणजे काय? ऑक्सिजन. नीट लक्ष ठेवा, हायड्रोजन पण गॅस आहे, ऑक्सिजन पण गॅस आहे. कोणता गॅस कोणत्या इलेक्ट्रोडवरती तयार होतो ते तुम्हाला विचारू शकतात. ओके, चला नोट करा हे. चला झालं सर्वांचं लिहून. चला कमर्शियल प्रिपरेशनमध्ये आपण फर्स्ट कंप्लीट केली स्मॉल ए इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲसिडिफाईड वॉटर यूजिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड कोणता आहे? प्लॅटिनम. लक्ष ठेवा. त्यानंतर याच्यामध्ये आपण बघूया स्मॉल बी. कमर्शियल प्रिपरेशनमधलं स्मॉल बी इलेक्ट्रोलायसिस ऑफ ब्राईन सोल्युशन. इलेक्ट्रोलायसिस ऑफ ब्राईन सोल्युशन. इलेक्ट्रोलायसिस ऑफ ब्राईन सोल्युशन. चला आता आपल्याला काय करायचं आहे? ब्राईन सोल्युशनचं इलेक्ट्रोलायसिस करायचं आहे. याच्याआधी आपण काय केलं होतं? ॲसिडिफाईड वॉटरचं इलेक्ट्रोलायसिस केलं होतं. आता आपण करूया ब्राईन सोल्युशनचं इलेक्ट्रोलायसिस. फर्स्ट मग आपल्याला हे माहीत पाहिजे हे ब्राईन सोल्युशन म्हणजे असतं काय? करेक्ट, ब्राईन सोल्युशन. ब्राईन सोल्युशन. तर ब्राईन सोल्युशन म्हणजे 10%. नीट लक्ष ठेवा. ब्राईन सोल्युशन म्हणजे 10% ॲक्वियस 10% ॲक्वियस NaCl सोल्युशन. NaCl सोल्युशन. काय करायचं? NaCl घ्यायचा, सोडियम क्लोराईड, आणि तो काय करायचा? वॉटरमध्ये डिझॉल्व करायचा. NaCl म्हणजे काय? आपलं सॉल्ट, मीठ. ओके, घरी जे आपण वापरतो तेच आहे. NaCl काय करायचं? वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं, पटकन डिझॉल्व होतं ते. ओके, आणि किती % सोल्युशन बनवायचं? तर 10% सोल्युशन बनवायचं. 10% सोल्युशन जर आपण NaClचं बनवलं वॉटरमध्ये तर त्या सोल्युशनला ब्राईन सोल्युशन असं म्हणतात. ओके, आता या ब्राईन सोल्युशनचं आपल्याला काय करायचं आहे? इलेक्ट्रोलायसिस करायचं आहे. डायग्राम आठवा तिथे काढलेले आपण. एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये आपण वॉटर घेतलं आहे, वॉटरमध्ये आपण NaCl टाकले आणि किती % सोल्युशन आपण बनवलं आहे? 10% आपण सोल्युशन बनवले. त्याच्यामध्ये काय केलं तर आपण इलेक्ट्रोड डीप केलेत. एक पॉझिटिव्ह टर्मिनलला, एक निगेटिव्ह टर्मिनलला आपण काय केला? इलेक्ट्रिक करंट दिला. इलेक्ट्रिक करंट दिल्यानंतर काय होणार? मग इलेक्ट्रिक करंट दिल्यानंतर काय होणार? NaCl ब्रेक. ओके, बघा मग आता NaCl ब्रेक कशामध्ये होणार सांगा? NaCl ब्रेक कशामध्ये होणार? Na+ आणि Cl-. ओके, त्याच्यामध्ये आपण वॉटर पण घेतलं. हा वॉटरमध्ये तर डिझॉल्व गेला ना. असा वॉटर ब्रेक कशामध्ये होणार? H+ आणि OH- मध्ये. समजलं का सर्वांना इथपर्यंत सांगा. त्यानंतर पुढे ॲट ॲनोड. ॲनोडवरती चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. ॲनोडवरती काय होतं नेहमी? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनचं मिनिंग काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आता नीट लक्ष करा. ॲनोडवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे जाणार कोण त्याच्याकडे? Cl- जाणार की नाही? कारण Clवरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज, तो जाणार पॉझिटिव्हकडे. ओके, बघा Cl-. Clवरती एक निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लॉस केला, काय तयार झालं? मग Cl तयार झाला. आपण 2 Cl- घेतले, काय होणार? 2 इलेक्ट्रॉन
लूज होणार, 2 Cl तयार होणार. पण 2 Cl असं न लिहिता Cl, हॅलोजन पण कोणत्या फॉर्ममध्ये असतात, गॅसच्या फॉर्ममध्ये असतात. म्हणजे काय लिहायचं, Cl2, 2 Cl न लिहिता Cl2 असं लिहायचं. ठीक आहे. Cl2 गॅस कुठे तयार झाला, ॲनोडवरती. चला आपण पुढचं लिहिता ॲट कॅथोड. ॲट कॅथोड, कॅथोडवरती चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. कॅथोडवरती रिएक्शन कोणते होते, रिडक्शन. सॉरी हां, कॅथोडवरती निगेटिव्ह चार्ज, कॅथोडवरती निगेटिव्ह चार्ज. काय होणार, रिडक्शन होणार. रिडक्शनचा अर्थ काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता मला सांगा कॅथोडकडे जाणार कोण, H+ जाणार का नाही सांगा. H+ जाणार, H+ जाणार. इथं काय करणार, H+, 1 इलेक्ट्रॉन घेणार, काय तयार करणार, H. 2H+, 2 इलेक्ट्रॉन घेणार, 2H तयार होणार. पण 2H असं न लिहिता आपण नेहमी काय लिहितो, H2 असं लिहितो, H2. सांग H2 गॅस कुठे तयार झाला, H2 गॅस तयार कुठे झाला, कॅथोडवरती. Cl2 गॅस कुठे तयार झाला, ॲनोडवरती. चला नोट करा. आपलं एम आहे याच्यामध्ये H2 तयार करणं. फक्त H2वरती फोकस करायचा. H2 कुठे तयार होतो, ॲनोड की कॅथोड, ते खूप महत्त्वाचं असतं. चला झालं सरांचं. आता काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या. Cl- गेला कोणाकडे, ॲनोडकडे. H+ गेला कोणाकडे, कॅथोडकडे. हे 2 राहिले ना आपण, Na+ आणि OH-. तर पहा Na वरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज. OH वरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज. फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यांच्यामध्ये, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. एक पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह. मग काय तयार होणार बघा, NaOH तयार होणार की नाही, Na+ OH- काय तर होणार, NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. मग आपण काय करूया, एक ओव्हरऑल रिएक्शन लिहा. ओव्हरऑल रिएक्शन बघा आपण काय केलं होतं, तर आपण स्टार्टिंगला काय घेतलं, NaCl घेतलं होतं, राईट. NaCl, हे NaCl आपण कशामध्ये टाकलं, वॉटरमध्ये टाकलं. कशामध्ये टाकलं, वॉटरमध्ये टाकलं. समजा इथं आपण 2 NaCl घेतले आणि 2 H2 घेतलं, तर काय तयार होणार, काय तयार होणार, ॲनोडवरती Cl2, कॅथोडवरती H2 तयार होणार. काय तयार होणार, H2 कशावरती, कॅथोडवरती. Cl2 कशावरती, ॲनोडवरती. शिल्लक करायला मग सांगा, NaOH शिल्लक राहिला. Na+ OH- म्हणजेच काय, NaOH. किती NaOH, 2 NaOH. हे आहे ओव्हरऑल रिएक्शन. चला नोट करा ओव्हरऑल रिएक्शन. चला झालं सरांचं लिहून. चला कमर्शियल प्रिपरेशनमधला आपण बी पॉईंट कंप्लीट केला, इलेक्ट्रोलायसिस ऑफ ब्राईन सोल्युशन. त्यानंतर सी आहे, स्मॉल सी, इलेक्ट्रोलायसिस, इलेक्ट्रोलायसिस ऑफ बॅरियम हायड्रॉक्साईड, इलेक्ट्रोलायसिस ऑफ बॅरियम हायड्रॉक्साईड, बॅरियम हायड्रॉक्साईड using निकेल इलेक्ट्रोड्स, using निकेल इलेक्ट्रोड. NI म्हणजे काय सांगा, NI म्हणजे निकेल येते. ओके, निकेल मेटल आहे. कोणतं मेटल यूज केलं इथं, निकेल मेटल. आता इलेक्ट्रोलायसिस करायचं. तिसरी रिएक्शन आहे पाहिजे इलेक्ट्रोलायसिसची. फर्स्ट आपण काय पाहिलं, इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲसिडिफाईड वॉटर. सेकंड काय पाहिलं आपण, इलेक्ट्रोलायसिस ऑफ ब्राईन सोल्युशन. आता आपण काय पाहतोय, इलेक्ट्रोलायसिस ऑफ बॅरियम हायड्रॉक्साईड. तर फर्स्ट मला बॅरियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. बॅरियम BA, बॅरियम म्हणजे काय BA, हायड्रॉक्साईड म्हणजे OH. किती OH, 2 OH. दिस इज दी फॉर्म्युला ऑफ बॅरियम हायड्रॉक्साईड. सेम प्रोसिजर आहे, सेम, त्याच्यामध्ये काही चेंज नाही. ओके,
जसं आपण पाठीमागे पाहिलं सेम त्या टाईप. आता फक्त आपल्याला याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट लिहायचा आहे. पहा, हाय प्युरिटी डायहायड्रोजन. हाय प्युरिटी म्हणजे किती प्युरिटी, तर ग्रेटर दॅन 99.95%. हाय प्युरिटी डायहायड्रोजन इज ऑप्टेन. डायहायड्रोजन म्हणजे काय सांगा, H2 आपला. बघा, ह्या मेथडनं जो H2 तयार होतो ना, तो H2 किती प्युअर असतो, एकदम प्युअर H2 असतो. बघा 99.95% पेक्षा हा जास्त प्युअर आपल्याला H2 मिळतो. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. पहा, जर तुम्हाला एकदम प्युअर H2 बनवत असेल तर तो कोणत्या मेथडनं बनवणार, तुम्ही सांगा कोणत्या मेथडनं बनवणार. तर इलेक्ट्रोलायसिस ऑफ बॅरियम हायड्रॉक्साईड युजिंग निकेल इलेक्ट्रोड. NCERTमध्ये आपल्याला दिलेले आहे. ओके, आणि याच्यावरतीच आपल्याला क्वेश्चन कधी विचारला होता, JEE मेन्स सप्टेंबर 2020मध्ये. तो आपण क्वेश्चन घेऊया. हे नोट केलं सर्वांनी. चला, नोट केलं सर्वांनी. हे घ्या, याच्यावरती एक क्वेश्चन आपण पाहूया. घ्या क्वेश्चन, JEE मेन्स 2020 सप्टेंबर. ओके, घ्या. डायहायड्रोजन ऑफ हाय प्युरिटी ब्रॅकेटमध्ये लिहा ग्रेटर दॅन 99.95% is obtained through ला ऑप्शन ए the electrolysis of acidified water using platinum electrode. B option, the electrolysis of warm BaOH twice solution using nickel electrode. C point, the electrolysis of brine solution. आणि लास्ट ऑप्शन याच्यामधला the reaction of Zn with dilute HCl. हा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे JEE मेन्स सप्टेंबर 2020मध्ये. विच ऑप्शन इज करेक्ट? बी ऑप्शन इज करेक्ट. जर तुम्हाला हाय प्युरिटी डायहायड्रोजन तयार करत असेल, म्हणजे 99.95% पेक्षा पण जास्त प्युअर जर तुम्हाला डायहायड्रोजन बनत असेल, तर कोणती मेथड आहे? ही मेथड आहे. कोणती? इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉर्म BaOH ट्वाइस सोल्युशन युजिंग निकेल इलेक्ट्रोड. चला, झालं आहे सर्वांचं? चला, किती मेथड आपण पाहिल्या? 3, A, B आणि C. त्यानंतर D आहे. D हायड्रोकार्बन. D आहे हायड्रोकार्बन अँड स्टीम. तर हायड्रोकार्बन आणि स्टीमपासून आपल्याला काय तयार करायचं आहे? डायहायड्रोजन तयार करायचं. हायड्रोकार्बन अँड स्टीम. आता नीट लक्षात आहे, इथे मी क्रिएशन लिहितो आहे. पहा, हायड्रोकार्बन प्लस स्टीम
हायड्रोकार्बन प्लस स्टीम, ॲरोवरती लिहायचं हाय टेम्परेचर, ॲरोवरती काय लिहायचं हाय टेम्परेचर आणि कॅटालिस्ट ओके, हाय टेम्परेचर आणि कॅटालिस्ट लिहायचा. हायड्रोकार्बन प्लस स्टीम, ॲरोवरती हाय टेम्परेचर आणि कॅटालिस्ट ओके. काय तयार होणार इकडं CO गॅस प्लस H2 गॅस तयार होणार. CO म्हणजे कोणता गॅस आहे सांगा पटकन, कार्बन मोनॉक्साईड, येस कार्बन मोनॉक्साईड, आणि दुसरा म्हणजे आपला मेन H2 डाय हायड्रोजन ओके. आता हायड्रोकार्बन कोणता, तर हायड्रोकार्बन आपण फॉर एक्झाम्पल अल्केन घेऊया. आपण हायड्रोकार्बन टॉपिक डिस्कस केलं ना एक पूर्ण, आपण अल्केन घेऊया. सांगा बरं अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय असतो, CnH2n प्लस 2, दिस इज हायड्रोकार्बन प्लस स्टीम म्हणजे पाण्याची वाफ, H2O, स्टीम म्हणजे काय H2O ओके, H2O. हाय टेम्परेचर म्हणजे किती टेम्परेचर, हाय टेम्परेचर याचा अर्थ 1270 केल्विन. कॅटलिस्ट कोणता, निकेल कॅटलिस्ट ओके. तयार काय होणार CO तयार होणार, काय तयार होणार CO गॅस प्लस काय तयार होणार H2 गॅस तयार होणार, H2 गॅस ओके, H2 गॅस. आता नीट लक्षात सर्वांनी, हे N म्हणजे काय रे मला एकदा सांगा, N म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, नंबर ऑफ कार्बन ॲटम ओके. जर इथं एक कार्बन ॲटम असेल, आता नीट लक्षात तर मग आपल्याला वॉटर किती लागणार, तर त्यासाठी काय करायचं इक्वेशन लक्षात ठेवायचं, ह्या वॉटरच्या पुढे काय लिहायचं N. जिथे समजा तुम्ही Nची व्हॅल्यू तर 2 घेतली तर हे सुद्धा काय लिहावं लागेल तुम्हाला 2च लिहावं लागणार, येते लक्षात. पुढे CO किती तयार होणार, तर N एवढे CO तयार होणार, पण आता H2 किती तयार होणार, तर H2 किती लिहायचे 2n+1, नीट लक्षात H2 किती तयार होतात 2n+1 एवढे H2 तयार होतात. चला एक एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा आपण इथं Nची व्हॅल्यू 1 घेतली तर काय फॉर्म्युला सांगा, CH4 करेक्ट. मला सांगा CH4 हा कोणत्या फॉर्ममध्ये असतो, गॅसच्या फॉर्ममध्ये. पहिले 4 अल्केन गॅसच्या फॉर्ममध्ये असतात, मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन ओके. प्लस आता मला सांगा वॉटर किती घेणार इथं, Nची व्हॅल्यू 1 घेतले म्हणजे हे सुद्धा 1, ते 1 नाही लिहिलं तरी चालेल, सिम्पल तुम्ही काय लिहू शकता H2O ओके, H2O येते सरांच्या लक्षात. तर ही काय स्टीम आहे ओके, स्टीम इथं L लिहायचं नाही ब्रॅकेटमध्ये, काय लिहायचं G लिहायचं, G म्हणजे काय गॅस, वाफ आहे ती ओके गॅसच्या फॉर्ममध्ये. पुढे ॲरोवरती काय लिहायचं टेम्परेचर 1270 केल्विन, काय लिहायचं कॅटलिस्ट निकेल कॅटलिस्ट. साधा CO किती तयार होणार, एकच CO तयार होणार, एकच N आहे आपल्याकडे ओके. प्लस आता हे सांगा पटकन 3H2 करेक्ट, 3H2 गॅस. मला सांगा रिएक्शन बॅलन्स झाली का बघा. हे जेवढे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन ह्या साईडला आहेत तेवढेच कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन त्या साईडला पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मग, हे इक्वेशन महत्त्वाचं आहे ओके. इकडे पण 6 हायड्रोजन तिकडे पण 6 हायड्रोजन, इकडे ऑक्सिजन 1 तिकडे पण 1, इकडे कार्बन 1 तिकडे पण 1 कार्बन. समजले सर्वांना. एकदम सिम्पल आहे. हायड्रोकार्बन घ्यायचं आहे आणि त्याची रिएक्शन स्टीमसोबत करायची आहे हाय टेम्परेचर आणि कॅटलिस्टला. तर काय मिळेल आपला मेन काय मिळेल H2 मिळेल. हे समजले सर्वांना. चला याच्यावरती आपण इम्पॉर्टंट नोट बघूया एक. नोट ह्या नोटमधला फर्स्ट पॉईंट मिक्सचर ऑफ नीट लक्षात आहे. काय तयार झालं आपल्या इकडं 2 गॅसेसचं मिक्सचर तयार, 2 गॅस तयार झालेत ना, एक कार्बन मोनॉक्साईड आणि दुसरा H2 गॅस तयार झाला आहे. ए मिक्सचर ऑफ CO प्लस H2, ए मिक्सचर ऑफ CO प्लस H2 इज कॉल्ड वॉटर गॅस. वॉटर गॅस कशाचं मिक्सचर असतं, 2 गॅसेसचं मिक्सचर असतं. एक गॅस कोणता कार्बन मोनॉक्साईड आणि दुसरा गॅस कोणता हायड्रोजन डायहायड्रोजन ओके. ह्या दोन्हीच्या मिक्सचरला काय म्हणतात, कोणता गॅस म्हणतात वॉटर गॅस म्हणतात. त्यानंतर याच्यामधला सेकंड पॉईंट बघा. सेकंड पॉईंट वॉटर
water gas is used for the synthesis of methanol and number of hydrocarbons. वॉटर गॅसचा उपयोग काय, वापर काय, कशासाठी वापरतात वॉटर गॅस? तर सिंथेसिस करण्यासाठी. सिंथेसिस म्हणजे प्रिपरेशन, तयार करण्यासाठी. काय तयार करण्यासाठी? मिथेनॉल. मिथेनॉल म्हणजे काय? तर मिथेनॉल म्हणजे CH3OH असतो, हा तयार करण्यासाठी वापरतात. आणि नंबर ऑफ हायड्रोकार्बन तयार करण्यासाठी वापरतात. लक्षात ठेवा, वॉटर गॅसचा उपयोग काय, कशाचं प्रिपरेशन करण्यासाठी वापरतात? तर मिथेनॉलचं प्रिपरेशन आणि हायड्रोकार्बनचं प्रिपरेशन करण्यासाठी वापरतात. हेन्स इट इज कॉल्ड synthesis gas or simply syngas. सिंथेसिस गॅस म्हणतात त्याला. याला काय म्हणतात? सिंथेसिस गॅस किंवा सिम्पली काय म्हणतात? सिनगॅस म्हणतात. वॉटर गॅसचं दुसरं नाव काय? सिंथेसिस गॅस किंवा सिनगॅस. का म्हणतात वॉटर गॅसला सिंथेसिस गॅस? कारण वॉटर गॅसचा उपयोग मिथेनॉल आणि हायड्रोकार्बनचं सिंथेसिस करण्यासाठी होतो, म्हणून त्याला सिंथेसिस गॅस असं म्हणतात. समजलं सर्वांना इथपर्यंत? त्यानंतर पहा याच्यामधला थर्ड पॉईंट, कोल गॅसिफिकेशन. आता एक कोल गॅसिफिकेशन म्हणजे काय ते आपण बघूया. कोल म्हणजे कोळसा. ओके, कोल म्हणजे कोळसा. कोल गॅसिफिकेशन याचा अर्थ एक प्रोसेस आहे. प्रोसेस ऑफ प्रोड्यूसिंग syngas from coal is called coal gasification. Process of producing syngas from coal is called coal gasification. एकदम सिंपल आहे पहा. कोल गॅसिफिकेशन याचा अर्थ काय? ज्या प्रोसेसमध्ये कोलपासून सिनगॅस तयार होतो, कोलपासून, त्याला म्हणायचं कोल गॅसिफिकेशन. आता लक्षात ठेवा, कोल म्हणजे काय? कोळसा आपण सीने दाखवतो. याला कोक पण म्हणतात कधी कधी, कोक, COK. कोक म्हणजेच काय? कोळसा म्हणजेच आपला कार्बन. कोणत्या फॉर्ममध्ये असतो? सॉलिड. आणि याची रिएक्शन करायची स्टीमसोबत. स्टीम म्हणजे काय सांगा? H2O गॅस. बघा आता काय तयार झाला? हा C आणि हा O. C आणि O काय? कार्बन मोनॉक्साईड प्लस शिल्लक करायला येतं H2. यस, शिल्लक राहिले तर H2 गॅस. मला सांगा याला तुम्ही काय म्हणणार? ह्या मिक्सरला काय म्हणणार? सिनगॅस म्हणणार का नाही याला? याचा अर्थ काय केलं सांगा? कोलपासून काय तयार झाला? सिनगॅस तयार झाला. म्हणून या प्रोसेसला काय म्हणतात? कोल गॅसिफिकेशन असं म्हणतात. कोल गॅसिफिकेशन. किती पॉईंट झाले याच्यामधले आपले? 3 पॉईंट झाले. किती पॉईंट झाले? 3. चला 4 नंबर पॉईंट याच्यामधला इम्पॉर्टंट पॉईंट 4 आहे, वॉटर गॅस शिफ्ट रिॲक्शन. आता ही वॉटर गॅस शिफ्ट रिॲक्शन म्हणजे काय? वॉटर गॅस शिफ्ट रिॲक्शन. ओके, वॉटर गॅस शिफ्ट रिॲक्शन म्हणजे काय? तर एकदम सिम्पल आहे, नीट लक्षात ठेवा. मला सांग, हे काय केलं रे आपण? कोल गॅसिफिकेशन केलं. कोल गॅसिफिकेशन केलं म्हणजे आपण काय केलं? तर कोकची रिॲक्शन स्टीमसोबत केली आणि आपण सिनगॅस तयार केला. आता आपल्याला काय करायचं आहे?
हा जो डायहायड्रोजन तयार झाला आहे त्याचं प्रोडक्शन आपल्याला वाढवायचं आहे. काय करायचं आहे, याचं प्रोडक्शन म्हणजे हा जास्त तयार झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं आहे. तर काय करायचं, ह्या सिनगॅसमध्ये हा जो कार्बन मोनॉक्साईड आहे तो काढून घ्यायचा. काय करायचा, कार्बन मोनॉक्साईड, सिनगॅसमधला कार्बन मोनॉक्साईड काढून घ्यायचा आणि त्याची रिएक्शन परत स्टीमसोबत करायची. परत स्टीम, H2O गॅस, दिस इज स्टीम. ओके, परत करायची स्टीमसोबत 673 केल्विनला इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट FeCrO4. याला आयर्न क्रोमेट म्हणतात. याला काय म्हणतात, आयर्न क्रोमेट. सांग काय तयार होईल आता, हा CO आणि इथला एक O काय तयार झाला, CO2 तयार झाला. CO2 हा पण गॅसच आहे. शिल्लक काय राहिलं सांगा, H2. शिल्लक करायला H2 काय तयार झाला, H2 म्हणजे H2चं प्रोडक्शन काय झालं, वाढलं. तर याला म्हणायचं वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन. ओके, चला नोट करा हे. कशासाठी आपण केली ही वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन, प्रोडक्शन ऑफ H2 गॅस वाढवण्यासाठी. प्रोडक्शन ऑफ H2 गॅस कॅन बी इन्क्रीज बाय रिएक्टिंग काय रिएक्ट केलं आपण, कार्बन मोनॉक्साईड. कुठला घेतला आपण, हा कार्बन मोनॉक्साईड कुठून घेतला, सिनगॅसमधून घेतला. फ्रॉम सिनगॅस विथ स्टीम म्हणजे ऑफ. सिनगॅसमधला कार्बन मोनॉक्साईड काढला आणि त्याची रिएक्शन स्टीमसोबत केली आणि तयार झालं CO2 आणि H2. यालाच म्हणतात वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन. प्रोडक्शन ऑफ H2 कॅन बी इन्क्रीज बाय रिएक्टिंग कार्बन मोनॉक्साईड फ्रॉम सिनगॅस विथ स्टीम. ठीक आहे, तर इथे आपण कोणती कंप्लीट केली, D हायड्रोकार्बन अँड स्टीम. ओके, याच्यावरचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.